राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मोठं घवघवीत आणि अपेक्षित नसणारं यश आज मिळालंय का? असं तुम्हाला वाटतं अपेक्षित नसणारं? आम्हाला अपेक्षा होताच. तुमचे सगळे जे काय होते ना, काल रात्रीपासून तुम्ही जे चालवत होते 300 पार 500 पार 400 पार, ते जमिनीवर आले. तुम्ही नाही, TV9ने परफेक्ट सर्वे दिलेला. हे बाकीचे टीव्हीला जे आरडाओरड करत होते ना, ते खटाखट खटाखट, ते तू समजत पण नव्हतं काय बोलत होते ते. हे म्हणजे एवढं सरकारचं गुलाम होणं पत्रकारांना शोभत नाही. म्हणजे ते नाही झालेत, कुठल्या तरी कंपनीकडनं सर्वे करून घेतला त्यांनी, आणि त्या कंपनीने सर्वे त्यांच्या हातात दिला. काय करणार बिचारे ते तरी. बारामतीची विशेषतः एक लढत होती. त्याच पद्धतीने काही उमेदवार जे आहे ते तुम्ही सुचवले होते. काही काँग्रेसच्या नेत्यांनी तुम्हाला कॉल केले होते की हे उमेदवार योग्य आहेत, किंवा त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ते यश जे आहे ते तुम्हाला मिळालं होतं. जेव्हा हे आपण जेव्हा एकत्र लढतो तेव्हा त्याचं श्रेय कधीच कोणी एकट्याने घेऊ नये. शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी या तिघांचा हा विजय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा विजय. आम्ही एकटे जिंकलो असं मी कधीच म्हणणार नाही. भाजपकडून जातीचं समीकरण मांडलं जात होतं, जातीवरून बोललं जात होतं. पंतप्रधानांच्या सभा मोठ्या झाल्या होत्या महाराष्ट्रात. निवडणूक संपली, जनतेने निकाल दिला, जनतेच्या मनात काय आहे आता स्पष्ट दिसतंय. कशाला त्याच्यावर चर्चा करायची? आता संपला, द गेम इज ओव्हर. महाविकास आघाडीमध्ये स्ट्राईक रेट तुमचा जास्त आहे. 10 पैकी जवळपास 6 ते 7 जागा येत आहेत. जेव्हा 10पेक्षा 10च्या 10 जागा यायला पाहिजे होता, अशी आमची अपेक्षा होती. विधानसभेमध्ये तुमची ताकद वाढली. विधानसभेला अजून 2-3 महिने येतो, पण लोकांनी दिशा दाखवून दिली आहे. म्हणजे विधानसभेला महाविकास आघाडीचा विजय निश्चित. त्याच्यात काय आता शंका असण्याचं काय कारण नाही. मेहनत करायची आजपासून. काही जर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातले काही नेते माझा निर्णय नाही, तो निर्णय माननीय पवार साहेबांचा आहे. कोण येत असेल त्याचं स्वागत. मला काय करायचं आहे? पक्ष पवार साहेबांचा आहे, माझा नाही आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की जितेंद्र आव्हाड जे आहे ते सिल्वर ओकवरती आहेत आणि त्याच पद्धतीने सेलिब्रेशन वगैरे जोरदार त्यांचं सुरू आहे. परंतु विजय जो आहे तो आमचा निश्चित झालेला आहे. आमचं काम जे होतं ते आम्ही काम केलं आहे, परंतु आता जो निर्णय जो काही पुढे घ्यायचा असेल तो पवारसाहेब घेतील, अशी प्रतिक्रिया जी आहे ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे. कॅमेरामन रोशनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.